अनबिलिबल मॅच. हा आहे का मजा, कारण तिथून जो बॅटमन अटेंड करतो स्ट्राईकला त्याला खूप संधी असते, कारण पश्चिमेकडून ती वाहणारी हवा, त्यामुळे त्याचा फायदा पुरेपूर बॅट्समनने. जेव्हा आकडा आला ना तेव्हा मला विजय पावले आणि ऋषिकेश वैद्य तो सामना हाच आकडा होता 23 ने. ते विजय पावलेने तर येस अंकल संजय अंकल चषक. तेव्हा काय ऋषी कपूरचा तो टेम्परामेंट, प्रत्येक चेंडू मारला ना का तो थोडासा थांबायचा, विकेटच्या जवळ तो चर्चा करायचा काय टाकेल. मला माहित आहे कदाचित काय टाकेल, परंतु विजय पावले द बेस्ट बॉलर ऑफ डिंगडोंग. बिल्कुल दर्शक तो उठ के चले गए थे अपने अपने जगह से सैंडी। और क्या वो ऋषि वैद्य दादा की बल्लेबाजी, क्या जबरदस्त बल्लेबाजी की और 23 रन ठोक के निकाले उन्होंने। येस अंगद पाटील इनामपुरीचा हा बादशाह प्रिन्स, आणि समोर आहे त्याच्या खेळण्यासाठी नजमुल. मॅच मस्त रंगेल. ते साईड जिथे 40+ घनसोलीचा त्याच साईड कडून ऋषी वैद्य खेळत होता आणि तिथून विजय पावले. दोन्ही खेळाडू वेगळे आहेत, आकडा तोच आहे, स्पर्धा वेगळी आहे. धर्मवीर चषक तिथे अंकल चषक होता. 6 गेंदे 23. येस 6 चेंडू 3 खरोखर ऑफसाइड ऑफ स्टंप. इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, इथे स्ट्राईक दिला जाईल का यामध्ये चर्चेमध्ये आहेत. हो डेफिनेटली नॉट, कारण हा नियम आता आणलाय टेनिस वर्तुळामध्ये, टेनिसमध्ये हा नियम आलेला आहे. कारण सलग चेंडू विकेट पण गेला तर तुम्ही स्ट्राईक कसं रोटेट करू शकता. एक चांगला निर्णय घेतला मी म्हणेन, कारण स्ट्राईक जर रोटेट झाल्यानंतर सामना फिरू शकतो. प्रदीप येस स्ट्राईक रोटेट होणार नाही प्लीज, हा स्पर्धेचा नियम आहे. कारण सरळ हातामध्ये जर सुटला असता तर इन ऍक्शन मध्ये धाव घेतली जाऊ शकली, पण सरळ चेंडू स्थिरावले विकेट सँडी कीपर. सर, या नियमाची तुम्हाला पुन्हा एकदा मी क्लिअरन्स देतो की दोन्ही बॅटर एकत्र धावतील, एका पोझिशन मध्ये धावतील, त्यावेळेस ही स्ट्राईक रोटेट केली जाईल, लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस असा करण्याचा प्रयत्न केला जाईल, नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू बाद नाही तर तो खेळाडू खेळू शकतो, फक्त स्ट्राईक रोटेट होणार नाही याची नोंद घ्या. या बॉलमध्ये जे घडलं तसं पुन्हा एकदा घडणार नाही आणि दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल, ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावलं जातं. येस जाऊया 5 चेंडू आणि 23. पहिला चेंडू डॉट, मॅन फ्रॉम इनामपुरी अंगद पाटील कम्सिंग टू द मूल. स्ट्रोक चांगला आहे, टायमिंग आहे, चेंडूला धाडण्याचा प्रयत्न प्रॉपर आहे का, व्हेरी क्लोज. आणि ते षटकार मी तारीफ करतोय, कारण योगेशनं सांगितलं होतं, योगेशनं इजाजत दिली होती. थर्ड अंपायर करत मागणी केली योगेश पवारने. DRS रॅफेल अंपायरने अजून निर्णय घेतला नाही. योगेशने जरूर सांगितलं होतं, पण अंपायरचा निर्णय काय असेल. येस, आणि योगेश पवारला मात्र सन्मान दिले. व्हेरी क्लोज कॉल अँड वन्स अगेन द डिसिजन गोज टू द रॅफेल थर्ड अंपायर. कुशल मुवमेंट आहे आणि त्यासाठी मात्र हा डिसिजन घेऊ शकतात अंपायर, व्हाय नॉट. विवेक सेलार प्रिन्स ऑफ द भिवंडी, सुपर्ब यार, तारीफ करतो आम्ही विवेक सेलार जी. सैंडी तारीफ तो होने ही चाहिए, इतना आसान नहीं होता है जब आप बाउंड्री लाइन के ऊपर क्षेत्ररक्षण करते हो, लेकिन कुछ वर्षों से पिछले बाउंड्री लाइन पे क्षेत्ररक्षण करने में काफी सुधार आया है सैंडी. काल गंगाचा तो झेल, त्याच्यानंतर आज पाहिला तो ओमकारचा तो षटकार वाचवण्याचा तो जबरदस्त प्रयत्नाला सफलता मिळाली होती. 5 धावा अडवलेल्या होत्या त्या ओमकारने खेळताना सानपाड्या टीम कडून. सैंडी मैं तो कहूंगा काफी कला विकसित हुई है बाउंड्री लाइन पे क्षेत्ररक्षण करने की, क्षेत्ररक्षकों की, जिसमें कोई दोहराई नहीं है. लाजवाब प्रयास किया गया था. देखते हैं क्या कुछ होता है. यहाँ पे खंगाला जा रहा है. tenniscricket.in के माध्यम से इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण 184 मुल्कों में किया जा रहा है और क्लियरिटी कितनी अच्छी है. देखिए संतोष नानेकर, क्या ब्रांडेड नाम है ये. 4 कॅमेरे, किती टेनिस क्रिकेट बदललाय, अमोल लागरे बदल झालेला आहे. आणि IPL मध्ये जो कॅमेरा वापरला तो लॉंग ऑफला पाहू शकतो. लॉंग ऑनच्या ठिकाणी जो कॅमेरा क्षणचित्र टिपतोय तो IPL मध्ये वापरलेला कॅमेरा आहे. दाखवलं जातं योगेश पवार जो ज्येष्ठ खेळाडू आहे,
आणि क्रिकेटला समसामाने कारण इथे आहे ना षटकार चित्र पालटू शकतो, त्यामुळे तसा वेळ आहे. परंतु उत्सुकता दोन्ही डगआउट मध्ये वाढली आहे. षटकाराला तर थोडंसं प्लस पॉइंट जाईल. मॅग्निफिसेंट नवी मुंबई. ओमी षटकार. इट्स अ ह्यूज सिक्स म्हणणार नाही, पण शिमार लेगचा षटकार. खूप चांगला प्रयत्न केला होता विवेक सेलारने. हार्ड लक विवेक. सैंडी, ओमकार नाइक के चेहरे के ऊपर खुशियां झलक रही है जाहिर तौर पे. Yes, देखिए why? बिल्कुल मुस्कुरा रहे हैं, गोरा चिट्टा चेहरा. आता बिल्कुल मॅच मुस्कुराहट आई है. येस पश्चित नाही. अजून मॅच जवळ खेचली षटकारने. किती अक्षरशः नजमुल हा शांत होता. 4-17 4 गेंद्या 17. प्रिन्स ऑफ द इनामपुरी अंगद पाटील शॉट थर्ड मॅन ठेवलाय. शॉट फाईन विकेटच्या पाठीमागे आणि बरोबर जर पाहिलं स्क्वेअर ऑफ द पॉइंट शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ काऊ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग. एनालिसिस टू द बॅट्समन नजमुल फेसिंग टू द अंगद पाटील. कमजिंग बॉल. ओ हो हवेमध्ये तरळणारा जाणारा सरळ भेटीला जाईल का? जेब घेतली होती पण कॅच मात्र स्लाइस होलं प्रेक्षकाच्या भेटीला. बॅक टू षटकार. ज्या फलंदाज सॅक्रिफाईस करणार होता, ज्या फलंदाजांना इथून डगआउट मध्ये बोलवण्याची मात्र थोडासा प्रयास केला होता, त्याच फलंदाजाने मॅच जिवंत केली. ही खाडीची वाहणारी हवा, मी म्हटलं होतो ही वाहणारी हवा पोषक ठरणार बॅट्समनने. नेमकं ते घडतं. 3 चेंडू 11. बिल्कुल सही अनुमान लगाया था सैंडी आपने. देखिए गेंद जो है ये विवेक शेलार का पीछा नहीं छोड़ रही है. जब वे वाइडिश मिड विकेट में थे तब उनके पास गेंद हवा में गई थी, अब वे मिड विकेट की तरफ गए तब गेंद हवा में गई है. और योगेश पवार उनको इत्तला दे रहे हैं कि किस तरीके से गेंद को अंदर की तरह खदेड़ना चाहिए. सुपर मॅचर. सुपर. एका बाजूला मॅग्निफिसेंट नवी मुंबई जो 6 डावांचा लक्ष्याचा पिछा करतोय. आता हव्या 3 चेंडू 11. व्हॉट अ सेन्सिबल क्रिकेट गोइंग ऑन. टेरिफिक मॅच. औचित्य आहे धर्मवीर चषक 2023 पर्व 23. आदरणीय शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई ज्यांचा आहे आज वाढदिवस. प्रवीणजी कालोराम म्हात्रे. सुपर डुपर आयोजन. सुपर डुपर मधलं आयोजन मध्ये सुपर हिट मॅच. 3 गेंदे 11 रन. प्रदीप बिल्कुल कहानी में ट्विस्ट आया है सैंडी. अंगद पाटिल थोड़े से दबाव में नजर निश्चित रूप से यहाँ पे आ रहे हैं, क्योंकि लगातार 2 गेंदों पे 2 सिक्सर जड़ दे यहाँ पे बल्लेबाज ने नजमुल फेसिंग 3 गेंदे 11. प्रिंस ऑफ द इनामपुरी. बॅकफुट वर जाताना. ओ माय गॉड इट्स अ ह्यूज डीप एक्स्ट्रा कव्हर. वा बाय वा. इट्स अ नॉट जोक प्रदीप. बॅकफुट वर जाताना ऑन द राईज रोंगटे खडे केले. बॅट्समनचं नाव आहे नजमुल. वा बा वा नजमुल. देवाने जरी उंची दिली नाही पोषक, पण ज्या आदर्श दिलाय भारतरत्न सचिन तेंडुलकरचा त्याचा आदर्श आहे बियांच्या असणारा. उंची नाही पण कमालीची उंची मात्र राखून दिली. सलग 3 षटकार. बिल्कुल सैंडी, जितने भी प्रशंसा नजमुल की जाए उतने कम है. अंगद पाटिल के ऊपर हमला बोल दिया है. कोई कम आंकने वाले खिलाड़ी नहीं है अंगद पाटिल, लेकिन देखिए क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. 2 गेंदे और 5 रन चाहिए जीतने के लिए. बिल्कुल जान फूंक दी है नजमुल ने. यहाँ पे अगर देखा जाए तो डग आउट पे हमारे हीरो के चेहरे के ऊपर देखिए खुशियां नजर आ रही है. मैनेजर महेंद्र पाटिल मैग्निफिसेंट नवी मुंबई के, उनके चेहरे के ऊपर खुशियां जाहिर तौर पे नजर आ रही है. अब जीत के दरवाजे के ऊपर दस्तक देती हुई नजर आ रही है यहाँ पे मैग्निफिसेंट नवी मुंबई की टीम. ये कैमरामैन जो हमारे ये जो फोटोग्राफर है, इनकी जितनी भी प्रशंसा की जाए सैंडी उतनी कम है. लगातार पहले दिन से डटे हुए हैं बेचारे, और जब कभी भी देखो नीचे ऊपर, मंच के ऊपर, कभी कभी नीचे कभी ऊपर, ऐसा काम इन्होंने किया है. ये 2 चेंडू आणि 5. व्हॉट अ सुपर डुपर मॅच. टेरिफिक मॅच. फक्त 2 चेंडू आणि 5 धावा. शॉट बॅकवर्ड गली. शॉट फाईन लेग. डीप स्क्वेअर लेग. काऊ कॉर्नर. लॉंग ऑन लॉंग अप. नाव प्रिन्स ऑफ द इनामपुरी. काय करेल अंगद पाटील. समोर आहे नजमुल ज्याने हा कार मारलाय. 2 चेंडू 5 धावा. अपसाइड ऑफ स्टंप पिचिंग. जर ऑफ स्टंपच्या खूप आहे. प्रेशर प्रेशर प्रेशर. मानसिकता ज्याची खूप स्ट्रॉंग असेल ना तो मॅच घेऊन जाईल. प्रदीप बिल्कुल सैंडी, करो या मरो की परिस्थितियां दोनों टीम के लिए, और लगातार दिल की धड़कन बढ़ती हुई हर किसी को. मैं तो कहूंगा अगर कोई यहाँ पे दिल का मरीज है तो थोड़े समय के लिए मैच से अपना मूड फेर लीजिए या फिर कहीं बाहर की तरफ जाइए. येस सेकंदाची ठोकवण्याची क्षमता वाढले. 2 चेंडू 4. ओ माय गॉड किती प्रेशर असतो पहा.
इनामपुरीचा प्रेशर हा प्रिन्स आहे अंगद पाटील त्याच्यावर प्रेशर आणि प्रेशर देण्याचं काम कोणी केलंय जो शांत होता ज्याने 10 चेंडूमध्ये केवळ फक्त 4 धावा परंतु जसा सामना हातून सटकतोय मला विकेट टाकायला विकेट टाकणार नाही पण विकेट काढून जाईल ती जर बरोबर सुटला तर मॅच सुपरवर 2 चेंडू 4 वॉट अ कशमकश 2 चेंडू 3 2 चेंडू 3 लगातार 2 वाईड किती प्रेशर आहे परंतु मॅच सोडणार नाही प्रिन्स इनामपुरी अंगद पाटील अशा कित्येक संकटातून गेला प्रिन्स बघूया संकटावर कोण मात करेल बॅटर का बॉलर यासाठी चाललेला हा संघर्ष बॅटल घमासान ओ माय गॉड इट्स अ लॉट ऑफ प्रेशर मी सांगितलं जो प्रेशर घेईल त्याचे मागचे खच्ची करून तो मॅच मत गमावून बसेल बिल्कुल बिल्कुल सैंडी काफी ज्यादा यहाँ पे हड़बड़ाहट नजर आ रही है अंगद पाटिल के गेंदबाजी में लगातार गेंदे उन्होंने 3 वाइड फेंकी है सैंडी और अब 2 गेंदे और 2 रन चाहिए मैग्निफिसेंट नवी मुंबई को जीतने के लिए हमने पहले ही कहा था सैंडी की क्रिकेट इज अ गेम ऑफ चांस कहां से कहां चला गया मुकाबला सैंडी यस ऋषी दादाच्या बरोबर नाव जोडलं जाईल आणि ते निश्चित आवडेल नजमुल याला का मोठ्या या महान बॅटरच्या बरोबर या 6 चेंडूमध्ये 23 देवात ज्या माझ्या महान आयकॉन प्लेयरने ठोकल्यात ना त्याच्या बरोबरीने मला महान मिळेल जर 2 धावा काढल्यात आहे अजून वेळ आहे या जर तरच्या गोष्टी आहेत क्रिकेट काही करू शकतं काही घडू शकतं गेम ऑफ चान अनसर्टन गेम ऑफ चान 2 गेंदे 2 रन बॉलिंग मार्कर प्रिन्स ऑफ द इनामपुरी अंगद पाटील इज फेसिंग नाव व्हेरी वेल प्लेड नजमुल 2 चेंडू 2 धावा ग्रेट शॉट यार बॉलर बॅक टू अप ड्राइव्ह केला ते क्षेत्रक्षण आहे एक सिंगल घेतली दुसरी धाव अपुरी पडेल ती पडली बॅटर बाद नाव स्कोर इज लेवल संधी असेल तरी बॉल हुकला तरी बरोबर चालली तर सुपर ओव्हर एक काढली इंटर इनटू द सेमीफायनल अँड प्ले टू द गर्जना कोपर खेळणे काय मॅच आहे प्रदीप दोनों टीम के समर्थक चाहेंगे कि मैच हमारी टीम जीते लेकिन दर्शक चाहेंगे सैंडी तमाम दर्शक कि सुपर ओवर होना चाहिए देखते हैं क्या कुछ होता है अंगद पाटिल के ऊपर देखिए कितना दबाव आ गया जब से यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं ये बल्लेबाज नजमुल एक मर्तबा ऐसा सोचा था मेरे ख्याल से डगआउट ने मैग्निफिसेंट नवी मुंबई के डगआउट से कि इनको जल्दी आउट होना चाहिए लेकिन देखिए वही खिलाड़ी बिल्कुल जीत के दरवाजे के ऊपर दस्तक देता हुआ यहाँ पे नजर आ रहा है येस त्याच्यामुळे क्रिकेटला हा देवाच्या प्रमाणे पूजलं जातं जो शांत होता त्याने खरोखरच वातावरण मैदान अशांत केलंय नाव आहे नजमुल नाव 1 बॉल टू 1 रन तमाम प्रेक्षकांच्या एक वेगळा हाय व्होल्टाज मॅच याच मॅचची तमाम प्रेक्षक वाट पाहत असतो त्यासाठी धर्मवीर चषक हा ओळखला जातो तमाम प्रेक्षकांचा खचाखच भरलेली ही दिलेली प्रचंड अशी साथ त्या लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आदरणीय प्रवीण कालुना मांत्रेच्या वतीने स्वागत तमाम क्रिकेट के जो श्रोता है दुनिया भर में वो सोचते होंगे कि विवेक शेलार ने 1 ओवर गेंदबाजी की थी जिसमें 4 रन खर्च किए थे उनको गेंदबाजी के मोर्चे के ऊपर क्यों नहीं लगाया गया सैंडी त्यांनी 2 टाकल्या ओके संकेत पाटिल ने 2 ओवर फेंके थे इसलिए मेरे ख्याल से यहाँ पे विवेक शेलार को 2 ओवर फेकने का यहाँ पे अवसर नहीं मिला नक्कीच बरोबर तू म्हणजे पण संकेतने टाकल्यात वेगवान गोलंदाजाने इम्प्रेस केला मॅन फ्रॉम भिवंडी परंतु इथे मॅन फ्रॉम इनामपुरी प्रिन्स फ्रॉम द इनामपुरी काय करेल टालिया बजाइए इज अम्ब्रेला फील्डिंग 1 चेंडू 1 धाव व्हाट अ मॅच द मॅच फिनिश दॅट इज अ ग्रेट फिनिशर मॅच ला काय फिनिश केले मॅन फ्रॉम मॅग्निफिसेंट नजमुल इज अ हिरो ते रीफिट मॅच रायडर नंबर मुंबई सेटू गुड बाय दरवेळच्या